सर्वांना नमस्कार. मी तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला मी एक पुस्तक वाचून दाखवेन माझ्या आवाजात. तर त्याचा आज पहिला प्रयोग करते. बाईच्या घरातनं सरपंच उठले आणि तडक हिंगमिऱ्याच्या हिकमतीकडे आले. हिकमती अंगणातच बाजलं टाकून पाय हलवत बसला होता. तो त्यांचीच वाट बघत होता. सरपंचाला बघितल्या बघितल्या तो मोठ्यानं म्हणाला, "या जयसिंगराव, लय अंधार केला." जवळ येत सरपंच म्हणाले, "जरा झाला टाईम." हिकमती हसून बोलला, "मग बसा की आता, टेका बुड, का तिथं बसून बसून कंटाळा आला?" ह्या गोड मस्करीनं सरपंचाचा चेहरा जरा उजळला. ते दोन्ही पाय वर घेऊन बाजल्यावर बसले आणि जेवायला बसल्यागत आलकट पालकट मांडी घालून म्हणाले, "घ्या 2 ग्लास." "आणि हो, आणि काय, बाटली घेऊनच आलोय." "नारंगी?" "नाही, मोसंबी." यावर हिकमती हसून म्हणाला, "बाकी काय पण म्हणा, मोसंबी तुम्हाला वशच बघा." सरपंच म्हणाले, "म्हणजे?" बाजल्याखालनं 2 ग्लास काढत हिकमती बोलला, "आता काय ती कविता हाय वय, तवा त्याचा अर्थ सांगू?" "मोसंबी तुमच्या हातात आणि अर्थ मला विचारता होय, वता वता ह्यात." असं हिकमती म्हणाला आणि अगदी खुशीत येऊन शीळ घालत त्यांनी बाटलीचं टोपण काढलं आणि हिकमती म्हणाला, "शीळ घालायला लागलाय, अर्थ कळला जणू तुम्हाला मला काय म्हणायचे." आणि मग सरपंच ग्लासात ओतत म्हणाले, "म्हणजे हे धागा तिकडं नेऊन भिडवला म्हणा की तुम्ही. घ्या घ्या, आधी ग्लास घ्या." मग 1-2 घोट पोटात गेल्यावर सिगरेट पेटवत सरपंच म्हणाले, "हिकम्या गड्या, काहीतरी शक्कल काढ." हिकमती म्हणाला, "कसली?" सरपंच म्हणाले, "मुंबईला घेऊन चला म्हणती र ती." आणि हिकमती म्हणाला, "ए शाब्बास." असं म्हणून तो बोलला, "ह्याला म्हणायची बाई, करायचं तर साधं नाही, एकदम मुंबई पतर वरात. हे जाऊन धडकलं पाहिजे बंदराला." आणि ग्लास रिकामा करून सरपंच म्हणाले, "संपव आणि रिकामा करतो ग्लास." आणि हिकमती म्हणाला, "अहो, तुम्ही पेटलाय, आमचं काय?" असं म्हणून त्यानं ग्लास रिकामा केला. ग्लास भरत सरपंच म्हणाले, "मग काढ की काहीतरी शक्कल." आणि हिकमती म्हणाला, "आत शक्कल तुम्ही काढलीच की, मी आणि काय करू?" सरपंच म्हणाले, "तसं नव्हं." असं म्हणून ते म्हणाले की आपल्या पदराला खार न बसता जाऊन आलं पाहिजे आणि काहीतरी कारण काढलं पाहिजे, नाहीतर उगाच बोंब होईल गावभर. हिकमती म्हणाला, "वय, बाईला घेऊन सरपंच पळालं असं कुणी म्हणायला नको." आणि सरपंच म्हणाले, "आत्ता तुला कळलं बघ, आता कसं बोललास, तर काहीतरी आता तू शक्कल काढ." आणि मग जरा विचार केल्यागत करून हिकमती म्हणाला, "काहीतरी अधिवेशन काढा की हो." आणि सरपंच म्हणाले, "काँग्रेसचं होय?" हिकमती म्हणाला, "ते झालं हो परवाच, नाहीतर लांब जाता आलं असतं बघा, जोडी जोडीनं बॅज लावूनच." आणि सरपंच म्हणाले, "मग आता कुठलं अधिवेशन काढू? माझी तर काय बुद्धी चालत नाही, तूच काहीतरी शक्कल काढ." आता हिकमती तसा साधा नव्हता. त्याच्या अंगात नाना कळा होत्या. गडी पैशानं डेंगला होता, नाहीतर साखर कारखानाच काढून दाखवला असता. भल्या भल्यानं सुचायचं नाही असं एक एक पिल्लू तो डोक्यातनं काढायचा. जयसिंगराव सरपंच झाला होता, पण त्यांचा वाटाड्या हिकमतीच होता. कुणाच्या पायात साप सोडायचा, कुणाला डब पाडायचं, कुणाला कसं व्यसन घालायची, कुणापुढं गाजर धरायचं, ह्या सगळ्या कला हिकमती शिकवायचा सरपंचांना. आणि त्याच्या तालावर सरपंच आणि बाकीची अस्वलं नाचायची. असा हा हिकमती एकदम फक्कड माणूस होता. आणि तो हसून म्हणाला, "सरपंच, असं करा की." सरपंच म्हणाले, "कसं कसं?" आणि ते पुढं झुकून त्याच्या तोंडाकडं टक लावून बघत बसले. आणि हिकमती म्हणाला, "आपल्या शाळेच्या इमारतीसाठी फंड जमवायला लागलोय की नाही आपण?" सरपंच म्हणाले, "होय, मग?" मग हिकमती म्हणाला, "मग त्याचं असं करायचं,
मुंबईला जाऊन एक डान्सिंग पार्टी आणायचं काम काढायचं, एकदम आशा पारेख अँड पार्टी. नाहीतर आपल्या लताबाईंचं गाणं, लता मंगेशकर नाईट असं नाव द्यायचं. सरपंच म्हणाले, नाईट असं नाव द्यायचं? आणि हिकमती म्हणाला, हो हो नाईट, म्हणजे रात्रीचा कार्यक्रम. सरपंच शंका घेत म्हणाले, लोक येतील का? आणि हिकमती म्हणाला, येणारच, शाळेच्या मदतीसाठी येतील की, काय 5-10 हजार द्यायचं हो त्यांना. आणि सरपंच हपकून म्हणाले, 5-10 हजार? हिकमती म्हणाला, मग? असं म्हणून तो बोलला. आणि जयसिंगराव, अहो कुठं आहे तुम्ही? 10 हजार दिलं म्हणून काय झालं? बैलांच्या टकरा लावायच्या झाल्या तर 2-2 हजार एका बैलांना देता की नाही तुम्ही? मग बाईला 10 हजार जास्त झालं होय? 50-60 हजार माणूस येतं कार्यक्रमाला. 1-1 रुपया, 2-2 रुपये, 5 रुपये तिकीट लावलं म्हणजे काय होईल उत्पन्न? विचार करा. सरासरी 50 हजाराला गुणा की तिन्हीनं. ब काय? असं म्हणून सरपंच ओरडले. आणि हिकमती म्हणाला, काय अबब करताय? एका रात्रीत 1.5 लाख गोळा होत्यात. निदान लाख-पाऊण लाखाला मरण नाही बघा. अहो मी स्वतः बघितले. बोलवा आशा पारेख अँड पार्टी, नाहीतर आपल्या जयश्री गडकरला बोलवा डान्सला, आणि बघा कसा भरतोय उरूस. आणि सरपंच म्हणाले, असं म्हणतोस? हिकमती म्हणाला, मग? आणि शाळेचं काम काढल्यावर बाईला बी संग नेता येईल हो. 4 दिवस ताजमहालमध्ये उतरा आणि करा की जीवाची मुंबई. आणि सरपंच म्हणाला, आम्ही दोघंच जीवाची मुंबई करायचं? हिकमती म्हणाला, तर मग तिसरा कशाला आणखीन मधी? सरपंच म्हणाले, लेका, दोघंच गेल्यावर गावाला संशय येणार, आणि तू पाहिजे संग बाबा. बरोबर कोणी शहाणं माणूस नको का? मग असं करू. हिकमती म्हणाला, कसं? मग सरपंच म्हणाले, आता तूच सांग कसं. मग हिकमती म्हणाला, पंचायतीची सभा भरवा, त्यात आपण हे मांडूया आणि शिष्टमंडळाचं कलम काढायचं बघा. सरपंच म्हणून तुम्ही आला आणि शाळेतर्फे बाई आलीच. आणि सरपंच म्हणाले, शिवाय बाईला भेटायला जायचं तर संघ कोणीतरी एक लुगडं पाहिजेच असं, आणि अशा कामात मी पाहिजेच असं म्हणा, आणि माझं नाव सुचवा. मी एक शेड्यूल कास्टचं नाव सुचतो, आणि आपला आहे की सरावण्या म्हार. आणि सरपंच म्हणाले, तो आणि कशाला? हिकमती म्हणाला, तुम्हाला कळत नाही म्हणून तो बोलला. अहो आपण तिघंच गेलो तर त्रिकूट गेलं म्हणतील, आणि खुसपट काढायला नको का? शिवाय ट्रंक ब्रिंक उचलायला, पानपट्टी, ते काही बाई आणायला असू दे की कोणतरी एक जण बरोबर. आणि टाळी देत सरपंच बोलले, हे आमच्या टाळक्यातच आलं नाही बघ. या पायीच तू पाहिजेस मला सोबत. आणि हिकमती म्हणाला, वाता असं म्हणून त्यानं ग्लास पुढे केला. मग बाटलीतलं ग्लासात ओतत सरपंच म्हणाले, आणि खर्चाचं कसं करायचं? आपल्या पदराला खार लावून घ्यायची नाही, समजलं? सरकारी खर्चानं जायचं काय असेल ते. आणि हिकमती म्हणाला, तेच म्हणतोय मी. घरचा एक नवा पैसा घ्यायचा नाही बघा. शाळेच्या बांधकामासाठी 7-8 हजार जमलेत नवं फंड, घ्यायचं त्यातलंच 2 हजार. आणि सरपंच म्हणाले, आणि ती पार्टी जमली नाही तर? हिकमती म्हणाला, कुठली? सरपंच म्हणाले, ती काय ती आशा पारेख का बारीक? आणि हिकमती त्यांच्या तोंडाकडे टक लावून बघितल्यागत करून तो म्हणाला, तुम्ही बाईला घेऊन हनीमून करणार का? तिच्या मागणं हिंडणार? सरपंच म्हणाले, अरे पण जातोय म्हणजे भेटायला नको का? हिकमती म्हणाला, अहो एकाला 4 दिवस राहायचं, चौपाटी फिरायची, सिनेमा बघायचा, आणि पार्टी जमली नाही म्हणून माघारी यायचं. सरपंच म्हणाले, तसंच हात हलवत परत यायचं? आणि हिकमती हसत म्हणाला, आम्ही हात हलवत येणार परत, तुम्ही का हात हलवत परत येणार? तुम्ही हातात हात घालून या, तुमचं काय हो, मोसंब्याचं धणी तुम्ही. आणि सरपंच म्हणाला, मग असा बेत आखायचा म्हणतोस का? आणि हिकमती म्हणाला, हां बघा, उद्याच सभा बोलवा, गावानं गळ्यात हार घालून निरोप द्यायला पाहिजे.
मुंबईला जाण्यासाठी. 1,00,000-1.5 लाखांचं गाजर दाखवायचं गावकऱ्यांसमोर. आणि आता हिकमतीनं काढलेलं हे कलम म्हणजेच ट्रिक सगळ्या गावकऱ्यांनी उचलून धरली. आखणी केल्यासारखं शिष्टमंडळाची योजना झाली. सरपंच, त्यांची बाई, हिकमती आणि सरावण्या असं हे चौघांचं शिष्टमंडळ डान्सिंग पार्टीचा कार्यक्रम ठरवायला मुंबईला निघालं. निवडक काही गावकरी निरोप द्यायला स्टेशनपर्यंत आले होते. गाडी आली तेव्हा गावकऱ्यांनीच ट्रंका उचलून आत ठेवल्या. घाईघाईनं सरपंचाच्या गळ्यात हार घातले आणि काम फत्ते करून या म्हणाले. आणि पै न पैचा हिशोब करणारा तवनाम मगदूमसुद्धा गाडी सुटताना म्हणाला, शक्यतो आशा पारेकच जमवा, त्यांचाच कार्यक्रम आणा. 1,000-2,000 काय मागं पुढं बघू नका आणि मैदान आपण फुल्ल करून टाकूया, त्यात कसर कामा पडता नये. आणि आता हे सगळे गाडीत बसले. गाडीनं शिट्टी दिली आणि निरोप घेत सरपंच म्हणाले, बरं आहे मंडळी, चला येतो. आणि या असं म्हणत लोक हात हलवत उभे राहिले. गाडी सुटली तसा हिकमती म्हणाला, हलवा हात, हलवा. आणि आता हे सगळे काहीतरी कारण काढून सरपंच आणि बाईला घेऊन मुंबईला फिरायला गेलेले होते. आणि गाडी एक स्टेशन मागे टाकत दादरजवळ आली तेव्हा हिकमती हसूनच म्हणाला, अहो सरपंच साहेब जयसिंगराव, आता तरी काढा की त्या बाईंच्या गळ्यातला हात. किती झोपावं सोंग घेऊन माणसानं आणि अंगावर कलायचं, आता उघडं डोळं. आणि सरपंचांनी आळस दिल्यागत नाटक करत बाईच्या खांद्यावरचा हात काढला आणि शेवंताबाईंनी सुद्धा आळोके पिळोके दिल्यागत करत पदर सावरला. तोंडावर आलेल्या केसांच्या बटा कानामागं गुंतवल्या आणि डोळ्यांची उघडझाप करीत एक जांभई देऊन त्या म्हणाल्या, आली का हो मुंबई? आणि मग काय तर, ही बघा मुंबईतच शिरलोय की, हे दादर आलं बघा, असं हिकमती म्हणाला. आणि मुंबई कुठे आहे असं म्हणून खुळ्यागत सरावण्या हिकमतीच्या तोंडाकडं बघत राहिला. आणि आता ह्याला नकाशा घेऊन शाळा शिकवा बाई, भूगोलाचा धडा शिकवावा, तसं बाईनं ऐक्यू माहिती दिली. आणि मध्येच हिकमती फसकन हसला आणि म्हणाला, सरपंच, अहो शिष्टमंडळाचे नेते, आता काढा की तो गळ्यातला हार. कुस्करून काय राहिले त्या फुलातनी सांगा. तसं सगळी कोळपली राव फुलं, दोघांच्या मध्ये चेंबून गेली. काढा, लोकांनी बघायला नको, नाहीतर हसतील, असं तो म्हणाला. आणि सरपंचसुद्धा गालात हसायला लागले. आणि आता या कथेचा पुढचा मजेशीर भाग नंतर ऐकूया. थँक्यू. कथा आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे दुसरा पार्ट लवकर घेऊन येईन.